179वा अखंड हरिनाम सप्ताहाची ती आणि आजचा 5वा दिवस आहे। आजच्या 5व्या दिवशी देने को अन्नदान और लेने को हरिनाम या म्हणीप्रमाणे गंगागिरी महाराजांनी जी म्हण म्हटली होती त्या म्हणीप्रमाणे आपण बघतोय या ठिकाणी हरिभक्त पारायण जे आहेत वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात हजर आहे। अखंड जे आहे त्या ठिकाणी कीर्तनाचा असेल भजनाचा असेल कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी जे आहे अन्नदान होताना दिसतंय। अनेक हजारो लोक जे आहेत जेवायला बसत आहेत, त्यामध्ये आमटी असेल, भात असेल, भाकरी असेल याचा स्वाद जे आहे ते अनेक आपल्याला घेताना दिसत आहेत। आणि त्याचबरोबर आपल्यासोबत काही स्वच्छता कर्मचारी देखील आहेत ज्यांनी या परिसराची या ग्राउंडची जी स्वच्छता ठेवलेली आहे ते देखील आहेत। काय सांगाल दादा? आम्हाला वाटतंय आम्ही जवळजवळ 1981 साली प्रत्येक सप्ताह करीतो। आम्ही हे पानं गोळा करायकरता आम्ही येतो। कुठले तुम्ही? आम्ही येवला तालुका नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर सावरगाव, गोपवाडी, वस्ती, त्याच्यापासून आम्ही येतो। येवला तालुक्यातून हे लोक इथं आलेले आहेत आणि ते स्वच्छता करतायत। त्यांनी जी स्वच्छता केली त्याच्यामुळे कुठेही प्रकारचे कुठे इथं घाण दिसत नाही। काय नाव आहे तुमचं? किती दिवसापासून इथं राहत आहेत? कसं वाटतंय? बरं वाटतं, थोडं चांगलं वाटतं। देवाची सेवा केली म्हणजे देव आपल्याला खुश ठेवतोय। तुमचं काय नाव आहे भाऊ? काय? शिवाजी वाघ। आम्ही पार 20 वर्षापासून येतो। आम्ही 20-25 2020 पासून चालू आहे। दरवर्षी तुम्ही या सप्ताहाची सेवा करतात, तिथे स्वच्छता करतात, कसं वाटतं? एकंदरीत काय अनुभव येतो? एकदम भारी वाटतं, आनंद वाटतं। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहेत वारकरी आणि जे आपल्या या भक्तांची सेवा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। ही अखंड हरिनाम सप्ताहाची जी सांगता आहे मंगळवारी होणार आहे आणि या मंगळवारी होणाऱ्या सांगतेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावण्याची जी माहिती आहे ती माहिती आहे। SK न्यूज, किरण सोनवणे, शिर्डी। परम पूज्य नारायण गिरीजी महाराज की जय। परम पूज्य राम गिरीजी महाराज की जय।